महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील महत्त्वाचे नेते, माजी मंत्री आणि राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आज अखेर पूर्णविराम मिळाला आणि त्याचबरोबर ती अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये नव्या समीकरणांची सुरुवात देखील झाली आहे. हा फक्त एका नेत्याचा पक्षप्रवेश नाहीये, हा एक असा राजकीय निर्णय आहे की ज्याचे परिणाम हे राहुरीपासून ते मुंबईपर्यंत आणि शरद पवारांपासून जयंत पाटलांपर्यंत अनेक स्तरावरती दिसू शकतात. विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यामुळे या प्रवेशाकडे केवळ पक्षांतर म्हणून नव्हे तर एका मोठ्या राजकीय संदेशाच्या स्वरूपात पाहिलं जात आहे. नमस्कार, मी सायली नलवडे काविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. प्राजक्त तनपुरे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर 2019 मध्ये त्यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत राज्याच्या राजकारणामध्ये दमदार एंट्री केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देखील मिळाली. वस्त्रोद्योगासह विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी दाखल न करता माघार घेतली. तेव्हाच त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीचे संकेत मिळाले होते. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा करून दिल्यानंतर तनपुरे आणि भाजप यांच्यातली जवळीक वाढल्याची चर्चा देखील जिल्ह्यामध्ये सुरू झाली होती. आता त्या चर्चेवरती अधिकृत शिक्कामोर्तब झाला आहे. आता प्रश्न हा आहे की भाजपला प्राजक्त तनपुरे यांच्याकडून नेमकं काय मिळणार आहे? कारण अहिल्यानगर जिल्हा हा सहकारी साखर कारखाने आणि स्थानिक राजकारणामुळे राज्यातील सर्वात प्रभावशाली जिल्ह्यांपैकी एक गणला जातो. या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याची राजकीय समीकरणं ही वेगळी आहेत. अशा परिस्थितीमध्ये तनपुरे यांच्यासारखा नेता भाजपमध्ये जाणं म्हणजे केवळ एका व्यक्तीचा पक्षप्रवेश नव्हे तर त्याच्यासोबत येणारे कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नेटवर्क हे भाजपच्या ताकदीमध्ये भर घालणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपने अहिल्यानगर जिल्ह्यात संघटन विस्तारासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. विवेक कोल्हे यांना विधान परिषदेवरती दिलेली संधी आणि आता प्राजक्त तनपुरे यांचा प्रवेश याकडे त्याच रणनीतीचा भाग म्हणून पाहिलं जात आहे. भाजपला जिल्ह्यातील प्रत्येक प्रभावी गट हा आपल्या कंट्रोलमध्ये आणायचा आहे असं आता तरी चित्र दिसत आहे. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विखे पाटील कुटुंबाचे राजकारण. अनेक दशकांपासून अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये विखे पाटील यांचा प्रभाव हा राहिलेला आहे. त्यामुळे तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाकडे काही राजकीय निरीक्षक हे विखे पाटलांच्या वर्चस्वाला संतुलित ठेवण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने पाहत आहेत, तर दुसऱ्या विश्लेषकांचा गट असं मानतो की भाजप सर्व प्रभावी नेत्यांना एकाच व्यासपीठावरती आणून जिल्ह्यातील सत्ता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे जयंत पाटील यांच्या नावाची. प्राजक्त तनपुरे हे त्यांचे सख्खे भाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांनी तनपुरेंना सातत्यानं पाठबळ दिलेलं आहे. त्यामुळे तनपुरेंचा भाजप प्रवेश हा राजकीयदृष्ट्या जितका महत्त्वाचा आहे तितकाच भावनिक म्हणून देखील मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच तनपुरे यांनी स्वतःच्या सोशल मीडियावरती जयंत पाटील यांच्यासोबतचा फोटो शेअर करत कृतज्ञता व्यक्त केलेली होती. त्यामुळे राजकीय मतभेद जरी असले तरीही वैयक्तिक नातेसंबंध कायम असल्याचा संदेश त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून दिला होता असं म्हणावं लागेल. आता राजकीय वर्तुळामध्ये आणखीन एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तनपुरेंचा प्रवेश हा केवळ त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे की त्यामागे आणखीन काही मोठे राजकीय संकेत आहेत का? सध्या तरी याचं उत्तर हे स्पष्ट नाहीये. कारण जयंत पाटील हे अजूनही शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कठीण काळामध्ये त्यांनी पक्षाची धुरा सांभाळलेली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत, हेही तितकंच खरं. आता पुढील मोठा टप्पा म्हणजे विधान परिषद निवडणूक. भाजप हे प्राजक्त तनपुरे यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून संधी देत आहे आणि म्हणूनच त्यांचा विधान परिषदेतील प्रवेश हा जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे संधी हुकल्यानंतर काही महिन्यातच तनपुरे यांचं राजकीय पुनरागमन होऊ शकतंय. एकंदरीत पाहता प्राजक्त तनपुरे यांचा भाजपा प्रवेश हा केवळ पक्षांतर नाहीये तर अहिल्यानगरच्या राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात आहे. यामुळे भाजप अधिक मजबूत होणार आहे का? शरद पवार गटाला आणखीन धक्का बसणार आहे का? जयंत पाटील यांच्यावरती याचा काय परिणाम होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2029च्या निवडणुकांमध्ये याचे जिल्ह्यामध्ये पडसाद कसे उमटणार
या सर्व प्रश्नांची उत्तरं हा येणारा काळच देईल. तुम्हाला काय वाटतं? प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का? भाजपला याचा फायदा होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं, जयंत पाटील यांच्यावरती या पक्षप्रवेशाचा किती परिणाम होईल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी विश्लेषण वाईब या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर जय महाराष्ट्र.